तरी वाचता ना. तुझ्या टायमिंगला वाचला नाही, तू फळा खा, फळा खाऊनच जग. काय बुवा, समोरचा बुवा कसा चाललाय. पहिली वारी मंडळी माझ्याकडे आहे, ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सर्वांनी जाणलेलं आहे. काय बोलायची आता गरज नाही. मी तुला चांगला मित्र आणि खरोखरच दुसरी दुनियातील राजा माणूस आहे, नाही म्हणत नाही. ह्याच्या अगोदरपासून त्याला पण माहिती आहे. माझ्याबरोबर त्याने पहिली वारी केली, त्याला पण माहिती आहे की आजपर्यंत मी अशा हमरातमरीच्या वाऱ्या केल्या, नाही म्हणत नाही. खरोखर ते माझे भाऊ बसलेत ना, काळ्या शर्टवाला ना, तो भाऊ माझा खरोखर म्हणजे हे सगळेजण बसलेत ना, ते खरोखर जातीवंत भजनाचे जाणकारी. आणि हे मुंडे परिवार आहे ना, जरा जोरदार टाळ्या देत. जातीवंत भजनाचे जाणकारी या ठिकाणी आहे. नाही ना, मी साऊंडवाल्यांचं काय बोललेच नाही. कारण कसा बुवा, आपली मोरी आणि मुठात चोरी. तू सांगितलं ना, तो काय कांजिवल्याचं काय, तो उद्या सकाळी इथे पोरगे म्हणतले कांजिवल्याचं कुलो लुकलुकता. बुवा काय भजनाच्या माध्यमातून आपण भजन रसिकांना काय देतो. भजनाला गर्दी किती, याच्यापेक्षा भजनाला दर्दी किती, याला मान द्या. कारण प्रत्येक वेळी सांगतो बुवा, एक गोष्ट खटकली ती सांगतोय की आता बघा या ठिकाणी कोणी बुवा पेटव म्हणत नाही. ही माझ्या आजच्या भजनाची पोच पावती आहे. जरा जोरदार भजन रसिकांसाठी टाळ्या. कोणीही पेटव म्हणत नाही. आणि फरमाईश येतेवेळी पण स्वामी समर्थांची इलेली. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतोय, मी दत्ताचा गाणं मुद्दा म्हणून हातात गावला तर म्हटले स्वामी समर्थांचा गाणं काढत वेळ होणार होतो, म्हटलं थांबूया. काय तू मोबाईलवर बघून गाणं म्हटलं, तू माझा मित्रच, तरी पण आता जा खटकला तर मी बोलणार. कारण बुवा वेळ किती आहे. आपण हसेल लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला नको. कारण आपण बघा, मी बुवा म्हणतात की मान सन्मान ठेवून डबलवारी करायची नाही. बुवा भजनी बुवांचा मान सन्मानच करून वारी केली पाहिजे. कारण पांचाळ बुवानी वारी करायची. माझे आजोबा किंवा काका माझे सांगतात की ए दादा म्हणून हाक मारायचे पांचाळ बुवानी कदम बुवा एकमेकांना. आणि आज आम्ही काय केलं, ही भजनाची संस्कृती. नाहीतर आज मुंडे परिवारानं ऑर्केस्ट्रा आणला असता. चला बाई वाड्यावर या, काय शान भरूचा, माझा आवाज बसान देत. भले आज आवाज बसला परमेश्वर कृपेन, तरी पण आज या ठिकाणी बरोबर उघडलं थोडंसं आई भैराईच्या आशीर्वादानं आणि मुंडे परिवाराच्या आशीर्वादानं. पण मंडळी एक सांगतो, अखिलेशला ही दुसरी वारी आहे, तो वारी चांगलीच करतो. चांगल्याला चांगलं म्हणायचं काम माझं आहे. म्हणून सांगितलं 14 वाऱ्या 2 वर्षामध्ये केल्या म्हणून सांगितलं याने. तेच मी सांगितलं, 14 वाऱ्या 2 वर्षामध्ये बुवा केला. पण 14 जरी 2 वर्षामध्ये केलात ना, तर तुमचं मी चांगल्या गोष्टी सांगितल्या. कारण काय, तुमच्याकडे एक बतावणी आणि लोकांना खेळून ठेवण्याची ताकद आहे. परमेश्वर सगळ्यांना सारख्या देत नाही, बरोबर की नाही. माका उंची कमी दिल्या ना, तुमका उंची जास्त दिल्या ना. याचे केस बघा, जरा पाटणा बघा असतं बघा, तरी असा सुकलेला गावात असता बघा कंचित. मी बोलत नाही, याचा अर्थ बोलत नाही असा नाही. ही घरातली वारी आहे, ही भजन मंडळ आणि भजनाला दर्दी. खरोखर भजनाचे आशीर्वाद आपण घेऊन जाणार आहे. म्हणून मी म्हटलं टाळी वाजवतो, ते तंबाखू म्हणतो. व हे मी पण करू शकतो, याच्यापेक्षा 5 जोक्स पण सांगू शकतो. मी सांगणार नाही 100%. युट्यूबला बघा आमच्या वाऱ्या कशा पेटल्या दोघांच्या बघा आहेत. पण आज मी नक्कीच बोलणार नाही. कारण खरोखरच या घराण्याने, या मुंडे परिवाराने आज खरोखर त्या गणरायाची सेवा केली. आणि या गणरायाच्या सेवेत या ठिकाणी येऊन आम्ही भांडण करणार. कारण आज वेगवेगळ्या माध्यमातून बघा प्रहारवरती सगळ्यांच्या मुलाखती झाल्या. आमच्या अखिलेश बुवांची पण झाली, बहुतेक बुवांच्या मुलाखती झाल्या. त्याच्यामध्ये बघा असं ते आयोजक असंच सांगतायत काय की बुवा तुम्ही भजनाची वाट लावलास. आणि बुवा लोक काय करतात बघा मुद्दा, आमचे गोपी लाड बुवा आणि हेमंत तवटे आणि एक कुंत्री, तिघांची मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये बघा की ते सगळं तेच सांगतात की बुवा सांगतायत आयोजक वाद आणि आयोजक सांगतात बुवा वाद. आता आयोजकांवरती बोट टाकवायला या ठिकाणी मी सांगतो, मी स्वतः जर काय घाणेरडा शब्द वापरला तर क्षमा असावी. कारण बघा आज हे आयोजन, हे असं आयोजन जर असेल, एकाही बोला माझ्या पाठी कोण मांबाटत काय बघ, अरे तुका हल्लच जंबुरे नाच, जंबुरे नाचलो आज.
असू दे. या ठिकाणी बघा, बुवानी आमच्या गुरुजी बुवांवरती गजर घेतला आणि मला या ठिकाणी 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. कैलासवासी आमचे प्रवीण दादा, माझ्या फुंडा गावामध्ये पहिलं ढोल पथक जर कोणी आणलं असेल तर या मुंडे गावाचं ढोल पथक आमच्या राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये सप्त्यासाठी आलेलं. जरा जोरदार टाळ्यामध्ये पहिलं ढोल पथक आमच्या कैलासवासी प्रवीण दादाने आणलं आणि बरोबर त्याच्या आत्म्याचं मानवंदना करतो. अशी व्यक्ती होणे नाही. आणि चांगल्या माणसाला परमेश्वर लवकर बोलून येतो. ह्यो म्हणता तू मर म्हणता, तुझं मी काय बांधतोय, स्मारक बांधतोय, माझ्या मरणाची वाट बघता. मी मेले तर असोच महाराज देवा का मी वर जाऊन सिंगल भजना करू असंच महाराज येणार. देवाक सांगतले पहिलं अखिलेश फाळके का ते गावतासारखे केस केल्यानंतर ना ते का पहिलं घेऊन ये. आता ह्यो वर इलो तो ह्यो गप बसात बघलास किती मोडी येते त्याच्यात. ह्यो गप बसात का ह्यो म्हणतो आम्ही दोघे इला मंडळी नको. आता मंडळी इले तर दोन वाजपी होय. आता वाजपी इले तर साऊंडवाल्यांका ठेवी. व काय झालं माहिती आहे, खरं सांगूचं म्हणजे मी इल्यानंतर बघितलंय, गाडीत बसल्यानंतर सरस्वती वाट ठेवून सांगतोय, गाडीत मी हय इल्यानंतरच मी बघितलंय की इथलं जर वातावरण आहे ना शेलव आणि पेटावाचं नाही. मी किती बोलू शकतोय या तुका चांगला माहिती आहे. त्याच्यामुळे काय झाकले मूठ 1.25 लाखाचे उघडले तर खाक तुझी तरी नाही तर माझी तरी, माती तुझी तरी नाही तर माझी तरी. या ठिकाणी प्रवीण दादावरती गाणं बुवा आत्ता बसल्या बसल्या या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला. देवाची करणी आणि नारळात पाणी. बघा या ठिकाणी 16 बरस की खाली म्हणते